आजचं सगळ्यात आवडीचं काम काय? आवडीचं काम सांग. ह्याच्यातल्या अर्ध्याच्या वर गरजेच्या वस्तू असतात. ती दगड कशाला तवा घासायला का? मी घाबरलोच दगड घेतल्यावर. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी श्वेता. तर आत्ता वाजलेत 5. चहा झाला आमचा आत्ताच. तर चालले श्रेयाला बाहेर घेऊन जायचं, गार्डनला घेऊन जायचंय तिला. तर पुण्यात आल्यापासून आम्ही आत्ताच घेऊन जातो तिला गार्डनला. पावसामुळे बाहेर जाणं शक्यच नव्हतं. तर आता थांबलाय पाऊस. थांबलाय म्हणजे असा अधूनमधून येतोयच. आणि तेच आता जायचं होतं बाहेर, थोडंसं खरेदी पण करायची होती. डीमार्टला पण जायचंय, म्हणजे 2-3 दिवस आता चाललंय आमचं पण पाऊस यांचं काम त्याच्यामुळे राहिले. डीमार्टला अशाच छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या घरामध्ये जे लागतात त्या. तर आलो आम्ही इथं डीमार्ट म्हणून आलो, घेऊन आले आम्हाला बाहेर. आणि इथं घेऊन आले आम्हाला सेलमध्ये. तर इथं घराजवळ एक सेल लागलाय, तर तिथं आलोय आम्ही. तर इथं खरेदी करायची चालली आहे माझी, पण इथं पण नाही सोडणार त्यांना. मी इथं भरपूर खरेदी करणार आहे आता. बाळा काय घेते तू? काय ते नेल पेंट आहे का? नेल पेंट आवडते तुला? आजचं सगळ्यात आवडीचं काम काय? आवडीचं काम सांग. ह्याच्यातल्या अर्ध्याच्या वर गरजेच्या वस्तू असतात. मला एक्झॅक्टली सांग, ते कुठल्या गरजेचं आहे? हा, आता गरजेचं आहे. मन गरजेचं आहे. मला वाटलं खाली कसं ठेवायचं. जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत गरजेचं नव्हतं. माहीत झाल्यावर घ्या काहीतरी नवीन दिसायला. इकडे बघ, या बघ. अय इकडे बघ, मेकअपचं सामान पूर्ण. काय घेतलीस पिलू? काय घेतली मग तू? काय घेतलीस बाळा सांग? नेल पेंट. आणि हे काय रे? हे काय? नाही, लग्न नाहीत आता कोणाची एवढ्यात मेहंदी घ्यायला. ती दगड कशाला तवा घासायला का? मी घाबरलोच दगड घेतल्यावर. बास्केटमध्ये ठेव श्रेया, ते नाहीतर ते मध्ये ते घेऊन जाऊ देत नाहीत बघ. बास्केटमध्ये ठेव. मम्माकडे बास्केटमध्ये आहे बघ, ठेव. आता मी कन्फ्यूज झालो. शॉपिंगला माईला कंट्रोल करू का लेकीला? सांग ना. पहिले श्रेया लहान होती त्यावेळेस हिला घेऊन शॉपिंग कर म्हणली, कंटाळा यायचा. आता दोघी मायले की लागल्यात ना शॉपिंगला. कशाचं सांग ना. पाणी सगळं राहिलं. हे छान आहे, पण घर संसार म्हणा असेल. तूच सांग कसं आहे. आता डीमार्ट मध्ये इथं फरक राहणार. श्रेयानं घेतलं भारी वस्तू घेतल्या. ते कशाला घेतले मग? ग्लास चहा प्यायला का? एक ग्लास कशाला घेतली? चहा प्यायला. जा तिकडे.
कपडे वाळू घालायला का? घे ना. ए श्रेयू, वेळच मिळत नाही मला. तेवढा वेळ मिळतो. श्रेया तू काय घेतली बाळा? घे ना. माझ्या लेकराने शॉपिंग सुरू केलेली आहे. अरे बापरे, ते काय श्रेया? नेल पेंट ते पाठ करून ठेवला. कसलं? घरी आलो आम्ही आत्ताच. तेच घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू लागतात त्या घेतल्या मी. म्हणजे 2-3 दिवस झाला जायचं होतं बाहेर, पण पावसामुळे कुठे जाताच येत नव्हतं. तर मी दाखवते काय काय घेतलंय तुम्हाला. तर साबण ठेवण्यासाठी घेतलंय मी, बाथरूम मध्ये लागतेच ना. मग हे 2-3 साबण बसतील याच्यामध्ये म्हणून हे घेतली. मोठी साईज घेतली, मोठी साईज आहे याची. त्यानंतर घेतली सुपली तर नव्हतीच मला घ्यायची. श्रेयू आणि हे 2 घेतले मी. छान वाटले मला. ब्रश ठेवायसाठी किंवा छोट्या मोठ्या वस्तू पेन वगैरे ठेवण्यासाठी पण घेतले. हे 20-20 रुपयाला भेटले. ह्याच्यापेक्षा ही क्वालिटी चांगली वाटली मला. हे 2 घेतले. नंतर हे कपड्याला लावण्यासाठी चिमटे, पुन्हा घासणीचे एक सेट घेतले. हे पण लागतेच ना, मोठी साईज आहे. त्याच्यामध्ये कट करून पण वापरता येईल मला म्हणून घेतले. पुन्हा हे टाईल्स घासण्यासाठी ब्रश घेतला छोटा. पुन्हा हे कपडे घासण्यासाठी सुद्धा लागतच छोटा ब्रश म्हणून हा एक घेतलाय. नंतर एक टूल्स एक घेतलाय त्यांनी. हे लागतच ना घरामध्ये काही फिटिंग वगैरे इलेक्ट्रिकल साठी काही, म्हणून हा एक घेतलाय. आणि हा तवा घासायचा दगड घेतलाय. हा लोखंडी तवा आहे माझ्याकडे आणि ज्वारीची भाकरी रोजच असते आणि त्याला घासायसाठी दगड लागतोच, म्हणून हा एक दगड घेतलाय मी तवा घासायसाठी. पुन्हा चाळणी घेतली, टिश्यू पेपर आणि कात्री पण घेतली. कात्री नव्हती तर 2, एक मोठी एक छोटी. श्रेया कट करत बसली तर लागेल का हाताला. 2 या कात्री घेतल्या. हे लागतच ना घरामध्ये, दूध पॉकेट वगैरे काही छोटं मोठं किचन मध्ये लागतेच कात्री. आणि बाकी काय, श्रेयानं गाडी घेतली, छोटीशी गाडी दाखव. गाडी दाखव तिचं. गाडी श्रेयूनं गाडी घेतली. हे बघा खोकलाला. दाखव गाडी सगळ्यांना. श्रेयूने ही गाडी घेतली. आणि बस अजून एक ब्रश घेतलाय, मोठा ब्रश घेतलाय मी. तर हेच घरात लागणाऱ्या वस्तू छोट्या मोठ्या घेतल्या.